नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नुकी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपल्या मन्नुकी रसोईचा विषय आहे, म्हणजेच आजची रेसिपी आहे पोहे आणि रव्यापासून झटपट बनवला आहे मी आज उत्तपम। याला तुम्ही उत्तपम किंवा डोसा भी बनवू शकता। तर झटपट बनणारा हा नाश्ता आहे आणि सर्व नेहमी तेच ते खाऊन जर बोर झाले असेल तर हा झटपट बनवणारा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा। तर याला कमी वेळ लागते, कमी साहित्य लागते। तर याची रेसिपी आज आपण मन्नुकी रसोईमध्ये बघून घेऊया। तर चला, एक छोट्या बाउलने मी इथे एक कटोरी पोहे घेतलेले आहे आणि ते छान एका पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे आधी, कारण हे कुठून आलेले आहे, किती जणांचे हात लागलेले आहे, याच्यावर डस्ट किती आहे, तर साफ करून घेणं आपलं काम आहे। तर बघू शकता इथे तर छान एका पाण्याने मी धुवून घेतलेले आहे। तर त्यासोबत मी ज्या कटोरीने पोहे घेतले त्याच कटोरीने रवा घेतलेला आहे आणि त्याच कटोरीने मी इथे आंबट दही घेतलेलं आहे। तर याला छान असं मिक्स करायचं आहे आणि 10 मिनिटं करून याला सोक करून ठेवायचं आहे। रवा फुलायला वेळ लागतो, तर आपण याला इथे सोक करून ठेवून देऊया 10 मिनिटासाठी। तर बघू शकता ह्या प्रकारे पाणी न घालता याला फक्त दह्यामध्येच भिजत ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। तर मी इथे 5-7 मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या आणि त्यामध्येच जिरं टाकलेलं आहे आणि ते थोडं वाटून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता, पण जर खलबत्त्यामध्ये बारीक केलं तर ते छान क्रश बनते याचं थोडं। तर आपल्याला असं पाहिजे आहे, एकदम पेस्ट नाही पाहिजे। तर या पद्धतीने आपण हे बनवून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर 10 मिनिटांनी हे सोक झालेलं होतं, तर ते मिक्सर पॉटमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे। आणि मी दोन याच्यामध्ये फेऱ्यामध्ये ते बारीक करून घेतलेलं आहे आणि जर बारीक झालं नाही तर थोडं पाणी सुद्धा टाकू शकता। आज मला इथे उत्तपम बनवायचे होते म्हणून मी इथे थोडा व्हेजेस टाकून घेतलेला आहे। जे तुम्हाला व्हेजेस आवडेल ते तुम्ही टाकू शकता। मी इथे शिमला मिरची, गाजर, कांदा, हिरवी मिरचीचा जो पेस्ट केलेला आहे तो टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। जर तुम्हाला व्हेजेस नाही टाकायचे आहे तर तुम्ही साधा वापर करू शकता, तर त्याचा डोसा सुद्धा बनते। आणि आपण हे बिना फॉर्मेट केलेलं आहे म्हणून इथे मी थोडा अर्धा चम्मच खायचा सोडा घेतलेला आहे आणि तिथे पाणी टाकून त्याला फॉर्मेट केलेलं आहे। तर बघू शकता डोस्याच्या तव्यावर थोडं पाणी आणि तेल छिडकलेलं आहे आणि तिथे जसं आपण डोस्याचं बॅटर टाकतो त्याच प्रकारे इथे हे बॅटर टाकलेलं आहे आणि याचा छानसा उत्तपम बनवून घेतलेला आहे। तर बनते ना झटपट बनवणारी आणि कमी वेळात कमी साहित्यामध्ये बनणारी। तर बघू शकता किती छान बबल्स आलेले आहे। आपण हे काही फॉर्मेट केलेलं नाही आहे, काही नाही, तुरंत आणि झटपट बनलेलं आहे। तरी सुद्धा हे आपलं डोसा आणि इडली सांबार सारखेच याचं फॉर्मेट झालेलं आहे, छान बबल्स आलेले आहे। तर याच प्रकारे तुम्ही पण घरी बनवू शकता। झटपट अशी होते, मुलांना आवडते आणि कसं आंबट दही असतं त्यामुळे याची आंबटसर अशी टेस्ट येते। तर किती छान, आणि घाई करायची नाही पलटवण्याची, कारण की चिकटलेलं असतं तर बरोबर निघत नाही आणि तुटून जाते, तर मग म्हणते की बनत नाही, म्हणून पलटवण्याची घाई करायची नाही। तर याच प्रकारे मी ताव्यावर आणि एका पॅनमध्ये सुद्धा बनवून घेतलेलं आहे। तर या प्रकारे आपले हे उत्तपम बनवून तयार आहे। सकाळी पोरांनी खूप खुशीने खाल्लेले, आवडीने खाल्ले। आणि हे दही घेतलेलं आहे, दह्यामध्ये मी थोडी काकडी किसून टाकलेली आहे आणि आता किती गरमी आहे, तर बॉडीमधली जी उष्णता आहे तर दही आणि काकडी पण जातीने थंडी असते, तर हे आपल्या शरीरातलं टेम्परेचर मेंटेन करते। तर छान दही आणि पराठा सकाळी मुलांना कॉलेजमध्ये जायच्या आधी मी दिलं, तर मुलांनी आवडीने खाल्लं। तर तुम्ही सुद्धा असंच बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये।